नमस्कार, मी महाराष्ट्रातल्या वसईतून रमेश शेणाई बोलतो आहे. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा पाहायचो की इथे बऱ्याच झाडांवर गिधाडं दिसायची आणि आम्हाला त्यांची भीती वाटायची, कारण आमच्या एका मित्रांनी आम्हाला सांगितलं होतं की जर त्यांनी आपल्यावर शी केली तर आपले केस जळून जातील आणि ते परत कधीच येणार नाही. पण आता ही वल्चर्स इथून नाहीशी झालेली आहेत. वल्चर्स आता आमच्या शहरात दिसत नाहीत. किंबहुना मी जेव्हा आता पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली तेव्हापासून गिधाडं शोधायला खूप मेहनत करावी लागते. खूप कमी ठिकाणी ती दिसतात, त्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. पण माझी एक छान आठवण जी आहे गिधाडांबाबत ती म्हणजे मी माझ्या कामानिमित्त मला भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी वाईल्डलाईफ टूर्स करता येतात आणि अशाच एका सहलीमध्ये मी चक्राताला गेलो होतो. जेव्हा मी पहिल्यांदा तिकडे गेलो होतो तेव्हा हॉटेलच्या शेजारी हिमालयन ग्रिफनचं घरटं होतं आणि ते बघून मला खूप आनंद झाला होता. आणि त्याच्यानंतर मी जेव्हाही चक्राताला जातो तेव्हा तिकडे ग्रिफनची घरटी मला दिसतात. साधारण 1 ते 2 घरटी दरवर्षी सापडायची. पण मागच्या वेळी मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी नीट निरीक्षण केल्यावर मला तिथे कमीत कमी 5 ते 6 हिमालयन ग्रिफनची घरटी आढळून आली आणि हे बघून मला खूप आनंद झाला की ह्यांची संख्या खूप वाढते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे ह्याच्या संवर्धनासाठी काम करतायत, इतके वर्ष जे मेहनत करतायत, त्यांच्या प्रयत्नांना यश लाभो ही माझी त्यांच्याकडे शुभेच्छा. आणि आपल्यातर्फे आपणही या गिधाडांबद्दल चांगली माहिती लोकांपर्यंत पोचावी, त्यांच्याबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करावे आणि त्यांच्या संवर्धनास हातभार लावावा हीच माझी सर्वांकडे विनंती. धन्यवाद.